हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आणि आपल्याला बघा सर्वांनाच आज गणपती बाप्पा जाणार आहे. तर एक मनाला हुरहुर किंवा असं एक दुःख झालेलं आहे, आपलं मन दुःखी झालेलं आहे. तर असंच आम्ही आरती वगैरे करत होतो. तर मी आज खूप लेट आवरण्याचा प्रयत्न करत होते की मला असं वाटत होतं की मी लेट आवरलं ना तेवढ्या वेळपुरते गणपती बाप्पा आणखीन घरात राहतील, लवकर जाणार नाही, म्हणून असं मी पटपट आज आवरतच नव्हते. तर इथे फायनली बाप्पाची जायची वेळ आली होती, कारण की किती नाही म्हटलं तरी बाप्पाचे जाण्याची वेळ ठरलेलीच असते. त्या दिवशी बाप्पांना जावंच लागतं, किती आपली इच्छा असली तरी. तर इथे आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली होती. इथे बघा आयुष पण बाप्पाची पूजा वगैरे करून घेत होतं. त्यानंतर बाप्पाला आम्ही हलवलं, म्हणजे आपण म्हणतो ना गणपती बाप्पा उठवायचे, तसं उठून विसर्जित करण्यासाठी. तर आमच्या जवळच तिथे 3 हत्ती चौक आहे. तर तिथे गणपती विसर्जनासाठी हळद वगैरे ठेवलेले होते. तिथे विसर्जन असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी ना इथेच थांबाव्या आणि थोड्या वेळ आपल्या बिझनेसच्या ठिकाणी वगैरे आपण ती टाकायची असते, शिंपडायची असते घरात पूर्ण. परत आपला बिझनेस असेल, काहीही असो, तिथे आपण ती हे करायची असते, टाकायची असते. त्यानंतर बाप्पाचं विसर्जन झालं आणि आम्ही इथे निघालो घरी जाण्यासाठी. तर बघा घरी आल्यावरती कसं वाटत होतं. बाप्पांचा दिवा, अगरबत्ती सगळं जागच्या जागेवर होते, पण इथे फक्त माझे बाप्पा नव्हते. तर तुम्ही बघू शकता, रोज मी तुम्हाला माझ्या बाप्पाचं दर्शन दाखवतच होते आणि आज बघा सगळं काही आहे तिथे बाप्पाच नाही. तर त्याला काहीच अर्थ नाही, त्या जागेला पण शोभा नाही. जे काही आपण डेकोरेशन केलं त्या डेकोरेशनला पण शोभा नाही. डेकोरेशनला जेव्हा कधी शोभा येते जेव्हा तिथे बाप्पा विराजमान होते, तेव्हा त्या डेकोरेशनला मी काही जास्त नव्हतं केलं, तेवढं थोडंच केलं, पण त्यालाही काही अर्थ नाही बाप्पा नाही तर. इथे बघा मी पुढे एक क्लिप लावते तुमच्यासाठी. पुण्यातील 5 मानाचे गणपती जे आहेत त्याचं तुम्हाला दर्शन होणार आहे सगळ्यांना, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे 5 मानाचे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच या सर्व बाप्पांच्या चरणी माझी प्रार्थना.